नमस्कार. आज आपण इकडे वेताळ टेकडीवरती वेताळ टेकडीवर आत्ता सध्या स्थितीत दिसणारे फुलपाखरं बघायला आलेलो आहे आणि महाराणांचं दर्शन करायला आलेलो आहे. तर आपल्याला जसं माहिती आहे की वेताळ टेकडी एक महाराण आहे ज्याच्यावरती खुरटी झुडपं आपल्याला चांगल्या मुबलक संख्येमध्ये दिसतात. सोबतच खैर, पाचुंदा अशी झाडंसुद्धा दिसतात, काटेरी झाडंसुद्धा दिसतात. तर आज फिरता फिरता आपण इकडे टेकडीवरती आलेलो आहे आणि आपल्याला एक इकडे वनस्पती दाखवायची होती. ही वनस्पती म्हणजे काळी टाकळी. काळी टाकळी हे मराठी नाव असून त्याचं सायंटिफिक नाव कडबा फ्रुटिकोसा असं आहे. कडबा फ्रुटिकोसा हा एक क्लाइम्बिंग श्रब आहे. आपण जसं बघू शकतो की हे झाड ॲक्च्युली क्लाइंब करतं मोठ्या झाडांवरती. आपण बघू शकतो वरपर्यंत हे झाड आत्ता आपल्याला दिसतं आहे. हा श्रब वरपर्यंत वाढलेला आहे. तर या श्रबची खासियत म्हणजे हा एक नेटिव्ह श्रब आहे, स्थानिक आहे. इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि महाराणांवरती आपल्याला जास्त प्रमाणात हे श्रब दिसतं. खूप कमी महाराण राहिलेत आता पुण्याच्या आसपास जिथे आपल्याला हे श्रब दिसतं. त्यात वेताळ टेकडी एक महाराण आहे. त्यामुळे हे श्रब आपल्याला इथे तुरळक ठिकाणी का होईना पण काहीशा बऱ्या संख्येमध्ये दिसतं. तर या श्रबचं वैशिष्ट्य असं की हे श्रब फक्त नेटिव्ह असून त्याला नेटिव्ह फ्लॉवरिंग येऊन ते बीज बटरफ्लाईजला फक्त हेल्प नाही करत, तर ते बटरफ्लाईजचं म्हणजे फुलपाखरांचं होस्ट प्लांटसुद्धा आहे. काही स्पीशीज आहेत जसे की प्लेन ऑरेंज टिप्स, व्हाईट ऑरेंज टिप्स, लिटिल ऑरेंज टिप्स आणि क्रिम्सन टिप. ही फुलपाखरांचं नाव एकदम इंटरेस्टिंग असतं कारण या फुलपाखरांच्या टिप्सला, कडांना हे रंग असतात. ऑरेंज टिप म्हणजेच फुलपाखराच्या कडेला ऑरेंज कलर असेल, क्रिम्सन टिप म्हणजे फुलपाखराच्या कडांना क्रिम्सन म्हणजे लाल रंग असेल. ही फुलपाखरं आता आपल्याला या सीझनमध्ये दिसतात. साहजिक आहे कारण या श्रबचं फ्लॉवरिंग आणि याला नवीन पालवीसुद्धा या सीझनमध्येच येते. एप्रिल एंडपासनं ते अगदी जून जुलैपर्यंत आपल्याला या श्रबचं फ्लॉवरिंग दिसतं. त्यामुळे या श्रबच्या अवतीभवतीच आपल्याला या फुलपाखरांची ॲक्टिव्हिटी जास्त दिसते. नर माद्या बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात. स्पेशली दुपारच्या भागांमध्ये माद्या अंडे घालायला साहजिकपणे या श्रब्सवरती आपल्याला दिसतात. तर आपल्याला एक अंडं मिळालं आहे शोधता या श्रबवरती, ते आपण दाखवूया. तुम्ही बघू शकता हे जे पान आहे तर त्या पानाच्या वरती नाही, पानाच्या खालती नाही, तर पानाच्या कडेला, पानाच्या साईडला एक ऑरेंज अंड, एक ऑरेंज ठिपका आपल्याला दिसतोय. ते ऑरेंज टिपका म्हणजे या प्लेन ऑरेंज टिप या फुलपाखराचं हे अंडं आहे. या फुलपाखरांची अंडी साधारण ओव्हल शेपची असतात सुरुवातीला आणि नंतर मग पुढे हळूहळू मग त्यातनं अळ्या बाहेर पडतात आणि मग याच झाडांवरती त्यांचं पालनपोषण होतं. आता टेकडी फिरत असताना हे दुसरं झाड आपल्याला दिसतंय जे इकडचं स्थानिक झाड आहे टेकड्यांवरचं. याला पाचुंदा म्हणतात. कॅपेरिस ग्रँडिस हे याचं सायंटिफिक नाव आहे. पाचुंदा खरं तर एक झाड वर्गातील एक प्लांट आहे. इट इज अ ट्री. आणि पाचुंदाला आपण बघू शकतो की अशी पानं येतात आणि पानांसोबतच याला ही लाल काटे जे बाहेर तोंड करतात असे लाल काटे येतात. पाचुंदा ही वनस्पती टेकडीवरती काही ठिकाणी चांगल्या संख्येत दिसते, तर काही ठिकाणी एकदम तुरळक संख्येत आपल्याला आढळते. पाचुंदा या स्पीशीजचं जे फ्लॉवरिंग आहे ते या सीझनला चालू होतं. सेम अर्ली समर्सपर्यंत अगदी रेनी सीझन्सपर्यंत याचं फ्लॉवरिंग चालू असतं. याला पांढऱ्या रंगाचे झुपकेदार फुलं असतात. कॅपेरेसी फॅमिली या फॅमिलीचा तो गुणच आहे की यांच्यामधले जे काही मेंबर्स आहेत त्यांना झुपकेदार फुलं असतात. या स्पीशीजला पांढरी फुलं असतात, तर बाकीच्या स्पीशीजचे जे रंग असतात फुलांचे ते वेगवेगळे असतात. तर आता या सीझनमध्ये आपल्याला कॅपेरेसी या झाडाची फळंसुद्धा बघायला मिळतील. तर हे एक त्याचं फळ आहे. फळं जेव्हा रिलेटिव्हली अर्ली स्टेजला असतात तेव्हा त्यांचा रंग डार्क हिरवा असतो, जे आपण इथे बघतोय. इथे सुद्धा आपल्याला ते फळं दिसतील. बरं. आणि जेव्हा ती मोठी होतात तेव्हा मग थोडासा त्याचा रंग बदलायला लागतो. इकडे आपण बघू शकतो इथे त्याला एक लाल कडा आलेली आहे. पूर्ण जी मॅच्युअर फळं असतात ती लाल होतात. इव्हन आपण याच्यामध्ये बघू शकतोय की पक्ष्यांनी बिया याच्या खाल्लेल्या आहेत. हे आपण आपल्या टेकडीच्या आसपास जर आपल्याला प्लांटेशन करायचं असेल, खरं तर टेकड्यांवरती आणि महाराणांवरती प्लांटेशन करू नये असं म्हणतात, पण तुम्हाला जर प्लांटेशन करायचंच असेल तर मोठी झाडं अर्थात
वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशी झाडं न लावता जी स्थानिक झाडं जी टेकड्यांवरती मिळतात आणि इकडच्या लोकल इकोसिस्टमला सपोर्ट करतात अशी झाडं लावणं खूप गरजेचं आहे. त्यातलंच एक पाचुंद आहे. आता याला भरपूर फळं असल्यामुळे टेकड्यांवरती लाल रंगाची अशी भरपूर फळं आपल्याला सापडतील. त्यामुळे आपण हे टेकड्यांवरतीच याच्या बिया टाकून, जसं आपण सीडबॉल करतो तसं सीडबॉल नाही, पण याचेच जे फळं आहेत ते टाकून आपण पुढे पसरवू शकतो आणि त्यालाच प्रोपोगेट करू शकतो. येस. तर कॅपॅरिस ग्रँडिस जे प्लांट आहे जे आपण आत्ता बघतोय ते फक्त एक लोकल व्हेजिटेशन म्हणूनच सपोर्ट नाही, पण फुलपाखरांचं होस्ट प्लांट, खाद्य वनस्पती म्हणून सुद्धा त्याचा खूप उपयोग आहे. कॅपॅरिस या झाडावरती 3 ते 4 वेगवेगळ्या फुलपाखरांच्या प्रजात्या आपण बघतो. त्यामध्ये कॉमन गल, पायोनियर्स, ऑरेंज टिप्स या काही स्पीशीज आहेत. तर एक जी स्पीशीज जी याच्यावरती आत्ता सध्या कॉमनली दिसते सीझनमध्ये ती आहे कॉमन गल. आणि या कॉमन गलचं हे पांढरा छोटासा अंडा आपल्याला दिसेल या झाडावरती. खूपच छोटं. बरोबर. या अंड्याची गोष्ट पण अशी आहे की पहिले घातल्यानंतर हे लाल रंगाचं असतं आणि नंतर मग हळूहळू रंग बदलत जसं हे ट्रान्सपरंट होत जातं. आतली अळी जशी मॅच्युअर होत जाते अंड्यातली तसा याचा रंग पांढरा होत जातो. आता हे अंडं एम्प्टी आहे कारण याच्यातली अळी ऑलरेडी निघून गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला हे ट्रान्सपरंट कलरचं दिसतंय. त्यामुळे ही झाडं जी लोकल बटरफ्लाईजला सपोर्ट करतात, लोकल पॉलिनेटर्सला सपोर्ट करतात अशी झाडं आपल्याला टेकड्यांवरती लावली पाहिजेत. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या वेताळ टेकडीवरती, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वेताळ टेकडीवरती येणं झालं. फुलपाखरं बघण्याचा एक घाट घातला होता आज मी आणि श्रीकिशन सरांनी. त्यामुळे त्यासाठी आम्ही वेताळ टेकडीवरती आलेलो. फुलपाखरं खरं तर फार आवडीचा विषय असतो लोकांच्या, त्यांच्या इस्पेशली मुलांच्या. लहान मुलांना फुलपाखरांचे रंग, त्यांच्या उडण्याची शैली ही बरीच आवडत असते. आणि फुलपाखरं बघायला आजकाल लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. काही जंगलांमध्ये जातात, काही माळरानांवरती जातात. वेगवेगळ्या सीझन्समध्ये वेगवेगळी ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या ठिकाणी असते. त्यामुळे त्यानुसार बेस्ट सीझन अनुसरून जेव्हा सायटिंग चांगलं असतं फुलपाखरांचं तेव्हा फुलपाखरं बघायला जातात. तर आज आम्ही असंच एका अशा सीझनमध्ये आलो जेव्हा टेकडीवरती आपल्या या माळरानांवरती प्रचंड असं ऊन आहे. 40-42 डिग्रीपर्यंत तापमान जातं आहे सध्या. पण हा जो एक सीझन असतो एप्रिल, मे, जूनचा, तो टेकडीवरती एक खूप एक्सायटिंग सीझन असतो. बरेचसे बदल आपल्याला टेकडीच्या लँडस्केपमध्ये दिसतात. डिसेंबरनंतर जेव्हा टेकडी पूर्णपणे वाळून जाते त्यानंतर मार्च, एप्रिल या दरम्यान पहिली पालवी चैत्र ऋतूतली आपल्याला टेकडीवरती वेगवेगळ्या झाडांवरती उमलताना दिसते. आणि ते तसंच काहीसं वेताळ टेकडीवर सुद्धा होतं. वेताळ टेकडी हे मूळतः माळरान आहे ज्याच्यावरती खुरटी झुडपं, श्रब्स आणि काटेरी झाडं याचा समावेश आहे. त्यामुळे ही काही अशी झाडं आहेत जी या इकोसिस्टमला लोकल आहेत, लोकल टू द पर्टिक्युलर स्क्रबलँड इकोसिस्टम, अशी काहीशी ही झाडं आहेत. त्यामुळे साहजिकपणे यांच्यावरती दिसणारी फुलपाखरंसुद्धा लोकलच असतील आणि तो पर्टिक्युलर सीझन या फुलपाखरांच्या ॲक्टिव्हिटीलासुद्धा कुठेतरी सपोर्ट करेल. तर असंच फिरता फिरता आम्ही आज वेगवेगळी झाडं पाहिलीत, वेगवेगळी खुरटी झुडपं पाहिलीत, जसं की काळी टाकळी असेल, कडबा फ्रुटिकोसा जे टिप बटरफ्लाईज, ऑरेंज टिप्स, क्रिम्सन टिप या बटरफ्लाईजचे होस्ट प्लांट्स आहेत. आम्हाला त्याच्यावरती प्लेन ऑरेंज टिप फुलपाखरांची अंडीसुद्धा दिसलीत. सोबतच क्रिम्सन टिप जो एक समर व्हिजिटर आहे आपल्याकडे, आपल्या टेकडीवरती, इस्पेशली वेताळ टेकडीवर तो जास्त छान संख्येत दिसतो. पुण्यात इतर बऱ्याच टेकड्या आहेत पण एवढं फार डॉक्युमेंटेड नाही आहे क्रिम्सन टिप त्या टेकड्यांवरती. तर हा एक असं स्पीशीज आहे, ही अशी स्पीशीज आहे जी डिस्पर्स करते इन समर सीझन्स अँड इन अर्ली रेनी सीझन्स. डिस्पर्सल म्हणजे काय तर एका ठिकाणी जर बरीच पॉप्युलेशन झाली या स्पीशीजची आणि लिमिटेड फूड रिसोर्सेस असतील तर काही ॲडल्ट्स त्या ग्रुपमधले हे दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यालाच डिस्पर्सल, शॉर्ट टर्म डिस्पर्सल अशी एक टर्म आहे. त्यामुळे आज क्रिम्सन टिप फुलपाखरू आपण सुद्धा टेकडीवरती बघितलं, सोबतच प्लेन ऑरेंज टिप पण बघितले. हे पण एक डिस्पर्सल स्पीशीज आहे. त्यामुळे त्यांची अंडी बघितलीत, अळ्या बघितल्यात काळ्या टाकळीवरती. सोबतच पाचुंदा जे अजून एक काटेरी झाड आहे जे वेताळ टेकडीवरती आपल्याला सापडतं, चांगल्या संख्येत सापडतं पर्टिक्युलर पॅचेसमध्ये. जसं MITचा पॅच झाला किंवा रोडला ARA रोडला जात असताना झालं, तिथे आपल्याला याची संख्या चांगली दिसते. त्याच्यावर आपल्याला कॉमन गल बटरफ्लाय या बटरफ्लायची अंडी सापडली. सोबतच या झाडावरती पायोनियर
नावाचे सुद्धा बटरफ्लाईज येतात. जेव्हा या झाडाला फुलं येतात, पांढरी फुलं, तेव्हा हे स्थानिक कीटकांसाठी खूप छान अन्न म्हणून प्रूफ होतं. त्यामुळे ही झाडं सोबतच खैर, जे भरपूर ठिकाणी आपल्याला दिसतं या एरियावरती, खैर, बाबूळ, दुरंगी बाबूळ या अकेशियाच्या ज्या स्पीशीज आहेत त्या लोकल बटरफ्लाईजसाठी खूप उपयुक्त आहेत. आता एक फुलपाखरू ज्याला म्हणतात बाबुल ब्लूच्या काही स्पीशीज आहेत ज्यांचं नावच पडलं आहे बाबळीवरनं. अच्छा. तर हे असे स्पीशीज असतात जे बाबळीवरच अंडे घालतात आणि त्यांचं पालनपोषण सगळं बाबळीवरतीच होतं. त्यामुळे आपण बघू शकतो की स्पेसिफिक त्या परिसंस्थेत दिसणाऱ्या झाडांवरनंच या फुलपाखरांची नावं पडलेली आहेत. त्यामुळे या परिसंस्थेत ही झाडं राहणं खूप गरजेचं आहे. सोबतच वट्टकाका बुलबुलीस म्हणजे हरणदोडी हा पण एक वेल आहे जो माराणांवरतीच तुम्हाला दिसतो दगडांपाशी. अच्छा. त्यामुळे ही 4-5 अशी झाडं आहेत, जी अशी झुडपं आहेत जी टेकडीवरती सद्यस्थितीत आहेत आणि त्यामुळे बटरफ्लाईजची ॲक्टिव्हिटी त्यावरती आपल्याला चांगल्या प्रमाणात बघायला मिळते. आत्ताच आपण बघतोय की प्लांटेशनचा सध्या सीझन आहे. पावसाळ्याच्या आधी प्लांटेशनच्या ॲक्टिव्हिटीज खूप जोर धरतात. वन खात्याने सुद्धा ग्लेरिसिडिया क्लिअर करून आता नेटिव्ह प्लांटेशनकडे ते चाललेले आहेत. तर नेटिव्ह प्लांटेशनमध्ये एक ॲस्पेक्ट असा आहे की झाडं लावणं, मोठी झाडं कॅनोपीवाली, जी आपल्याला कॅनोपी देईल, छाया देतील अशी झाडं, जशी की वड, पिंपळ, जांभूळ, आंबा ही अशी झाडं टेकडीवर लावणं. पण खरं तर टेकडी ही माळरान इकोसिस्टम, माळरान परिसंस्था असल्यामुळे त्याच्यावरती खुरटी झुडपं आणि लहान झुडपं ही छान प्रकारे वाढू शकतात. कारण पाण्याचा इथे काय म्हणू शकतो आपल्याला, इथे पाण्याची कमतरता आहे, थोडी स्केअरसिटी आहे ओरिजिनलीच, कारण हे माळरान आहे आणि त्यामुळे आपल्याला जे आजूबाजूला प्लांट्स दिसतात ते सुद्धा कमी हाईटचे आहेत आणि त्याला काटे आहेत. त्यामुळे बरीचशी काटेरी झाडं आपल्याला दिसतात जी कमी पाणी असलेल्या ठिकाणीच वाढतात. त्यामुळे जर प्लांटेशनचा विचार होणार असेल या ठिकाणी तर पाचुंदा, काळी टाकळी, तांबट, मग त्यानंतर वट्टकाका बुलबुलीस म्हणजेच हरणदोडीचा वेल, बोर लावता येईल आपल्याला, खैर लावता येईल, रुई आहे, मंदार आहे. तर अशा काही लोकल टू इकोसिस्टम ज्या स्पीशीज आहेत ज्या इथे वाढत आहेत आणि इथल्या लोकल बायोडायव्हर्सिटीला सपोर्ट करत आहेत, अशा स्पीशीज जर आपण जास्त प्रायोरिटाईज केल्या रादर दॅन कॅनोपी लव्हिंग ट्रीज, तर मला वाटतं की एक खूप छान परिसंस्था आपण इकडे वाढवू शकू आणि त्याचा रिझल्ट पण पुढच्या काही वर्षात आपल्याला खूप चांगला दिसेल. कारण प्लांटेशन हे असं नको की फक्त एका कार्यक्रमासाठी आपण प्लांटेशन दाखवतोय किंवा आपलं करायचं म्हणून करतोय, असं प्लांटेशन कधी केलं नाही पाहिजे. प्लांटेशन शुड बी विथ अ स्पेसिफिक पर्पज अँड ट्रू टू दॅट पर्टिक्युलर इकोसिस्टम, ज्या इकोसिस्टममध्ये आपण प्लांटेशन करतोय. त्यामुळे गवताळ प्रदेश, माळरानांवर तुम्हाला जर प्लांटेशन करायचंच असेल तर आपण या खुरट्या झुडप्यांचा यामध्ये समाविष्ट करू शकतो आणि ही खुरटी झुडपं आपण टेकडीवरती चांगल्या संख्येत लावू शकतो, जेणेकरून त्याच्यावरती येणारे कीटक, परागीभवनासाठी येणारे कीटक जसे हनीबीज असतील, बटरफ्लाईज असतील, वॉस्प्स, गांधील माशा त्या पण असतील, त्या एकंदरीत वाढतील. धन्यवाद.